तर हॅलो मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर आपण आता पूर्ण म्हणजे 3-4 दिवसानंतर व्हिडिओ बनवतो गोव्यावरून आल्यानंतर. तर ते आता सर्दी तर झाली मला जरा, पण ठीक आहे, कामाला जायला पाहिजे आपल्याला. एक दिवस आराम केला आल्यावर तर आता निघालो. दुपारच्या 1 वाजता मी गाडी काढली आज, म्हणजे लेटच झालं खूप. उद्या बघूया, आजचा दिवस आपण मग लोकलच काम करूया. लई झालं लोकल पण काम केलं नव्हतं, तर लोकल काम करूया. आणि उद्या सकाळी आपण 9 वाजता डेलीप्रमाणे कामाला निघूया. जो आपल्या डेलीचा रुटीन होता अगोदर मॉर्निंग 5चा, तसंच फॉलो करूया. तर बघू आता ट्रिप कुठं लागते, काय रेट वगैरे कसे आहेत काय बघूया. मला एखाद्याने फोन पण केला सबस्क्रायबरने माझ्या, की काय राईड वगैरे नाही येत वगैरे. तर बघू आता ते कसं आहे, आता काम केल्याशिवाय कळणार नाही. काम करून बघूया कुर्डी. बघूया पहिले ट्रिप कुठं लागते. एक 600ची तर ट्रिप लागली आहे. आंबोडी काहीतरी लिहिलं आहे, ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे. ॲक्सेप्ट झाली नाही वाटतं, मॅचिंग होते अजून. आंबोडी काहीतरी लिहिलेलं झाली एक्सेप्ट. 1 तास 45 मिनटं. आंबोडी पुणे कुठे, कोणाला माहिती आहे. मॅपवर बघूया. आंबोडी हे कुठल्या, लोणी, काळभोर, वाडकी, हे नारायणपूर वगैरे त्या साईडला आहे. इथनं म्हणजे आपल्याला जायला 2 तास दाखवते. खडकी, पिंपळे सौदागर वगैरे इथून जावं लागेल. 4 मिनटात पिकअप आहे. आय थिंक माझ्या तिथं कुठलं कंपनी वगैरे कंपनीचं असेल. काय करूया, 600 रुपयाची काहीतरी ट्रिप आहे. जाऊ की नको तसं, आउटसाईड तर आहे खूप. म्हणजे इथून आपल्याला हडपसर बेकराई नगरचा रूट मारून हे सासवडमध्ये, आंबोडी सासवडच्या इथे आहे. तर आता सासवडला गेला तिथं रिटर्नची ट्रिप भेटते की नाही बघूया काय होते. तर जातो आता, काही रिकामं बसण्यापेक्षा गेलेलं बरं आहे. जाऊया तिकडनं मग बघूया रिटर्नची ट्रिप कुठं लागते नाही लागते, बघूया काय होतं. आज काय ट्रिप पण एवढा खास आहे. हे सासवडची ट्रिप आहे. जाऊ कस्टमरला पिकअप करूया आणि ड्रॉप केला दाखवतो तुम्हाला किती भेटते. 600 तर दाखवले, 600 काहीतरी भेटते. ट्रिप ड्रॉप केली आणि त्यांच्याकडे मी 1000 रुपये घेतले. त्यांना मी वरच येतात म्हणजे तिथनं इथं निघाय बोललं काय आपल्या 600 रुपये का दाखवत होते. बोलवा तेवढा तो होणार नाही मला, मिनिमम 1000. आपल्याला किलोमीटरच्या जागा 1200 का दाखवत होते, तरी मी त्यांना 1000 रुपये बोललो. बघा 1000 रुपये होतील तर तुम्हाला परवडत होतं, ठीक आहे. तर मी येतो, तर ठीक आहे आलो आहे. 1000 रुपये म्हणजे 200चा CNG घालत बघ गेला असेल, 200-150चा, कारण 46 किलोमीटर काहीतरी होते. तर आता आलो इथं वर. आता इथं रिटर्नची ट्रिप भेटते नाही भेटते काय माहीत काय होतंय, बघूया काय होतंय. ट्रिप लागली नाही तर इथं आपल्याला खाली वाडकीपर्यंत वगैरे जावं लागेल. तिथं मग ट्रिप लागेल, कारण आम्हाला तिथे सासवडला दिवेगाडच्या वर आहे. मग घाट उतरावं लागेल. उतरल्यानंतर आपल्याला ट्रिप लागू शकते. बायचान्स लागली तर इथं पण लागू शकते, का सांगता येणार नाही. बघूया काय होते. वेट अँड वॉच. जसं मी बोललो की रिटर्नची ट्रिप लागू शकते, काय चान्सेस आहे. तर आपलं नशीब लागलं, आपल्याला रिटर्नची ट्रिप लागली आहे. सासवडला ड्रॉप करायचं आहे. सॉरी, सासवडला पिकअपला गेला आहे. इथं परत पिंपरी चिंचवडच आहे कुठेतरी. 1000 रुपये काहीतरी दाखवलेले, 1029 समथिंग काहीतरी. तर एक्सेप्ट तर केली. आणि इथं 800 मीटर आपलं सासवड बसपासून 800 मीटरच आहे. म्हटलं त्याला ठीक आहे, बरं झालं भेटली आपल्याला ट्रिप, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे कसं येऊन जाऊन तर आपल्या 2000 तर झाले. आणि आता जे माझा असं 400 जरी गेला तरी 1500-1600 रुपये वाचला. मग तिथं आता लोकलने काम केलं तरी आपल्या डेलीचे टार्गेट एवढं कंप्लीट होऊन जाणार आरामात. थोडं हाच विचार आहे. उशिरा निघलो पण आपलं कमी वेळात चांगलं काम होईल असं वाटतंय. बघूया. हेच की आपण सासवडवरून रिटर्न मारली, त्यामुळं आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर. शेवटची ट्रिप पण आपण ड्रॉप केली आहे. तर त्यांनी काय माहिती मला एक्स्ट्रा पैसे दिले. आपण म्हणजे कुठं त्यांना काम होतं तर थांबलेलो, बट 15 मिनटं काय थांबलो तर आपलं बिल झालं आहे 1028. ठीक आहे. आणि आपल्याला भेटले तरी 1200 रुपये. ठीक आहे, 1200 रुपये सकाळची सर्व 2200 रुपये आपली अर्निंग झाली आहे. आता इथनं बघा अजून CNG माझा हाफ टँक +1 आहे, बघू शकता दिसतं तुम्हाला. गाडी 120 किलोमीटर चालली आहे आणि CNG कमी केला आहे, 4च कांडी कमी झाला आहे. आता इथनं बघूया पुढची ट्रिप लागते वगैरे. मला काय माहिती रात्री झोप पूर्ण नाही झाली, लेट आलतो त्यामुळं. तर काय होतं काय माहीत, तरी बघू जेवढं होईल तेवढं करूया. तर इथनं ओलाची वगैरे ट्रिप आता आपण पुनवलेला आहे. ओलाची वगैरे ट्रिप लागली तर ठीक आहे. तर बघू ट्रिप कुठं लागतं पुढची. सकाळचा आपण 2200 रुपये अर्निंग तर केली. म्हणजे 1 वाजता निघलेलो, 5 वाजलेत. म्हणजे 1 वाजता निघून विचार करा 4 तासामध्ये आपली चांगली अर्निंग झाली आहे 2200. इथनं अजून जर मी 500-600 केले तरी माझं काम होऊन जाईल. बघू काय होतं आहे.
मला लवकर घरी जाण्यासाठी 5 वाजले तसं तर मित्रांनो मी आला घरी घराच्या खाली आलो आहे. तर मी जसं बोललो होतो की जर आपल्या चॅलेंज आजपासून आपण कंटिन्यू करणार आहे तर आपला आजचा चॅलेंजचा डे पकडूया आपण 48 तर ओव्हरऑल आपली अर्निंग आजची झाली. सकाळची आपण एक ट्रिप मारली 1000 रुपये प्लस हे नंतर 1200 तर टोटल 2200ची ट्रिप आपली कंप्लीट झाली. त्यातनं मायनस CNG करतो मी. माझा 400चा CNG गेला सर 400 मायनस केला टोटल 1800 रुपये उरलेत. म्हणजे 5 तासात आपले टोटल 1800 रुपयाचं म्हणजे हे झालं अर्निंग. म्हणजे सकाळी बोललं 5 नंतर 4 तासात 1 वाजता आपण निघलेलो 5 वाजता कस्टमरला ड्रॉप वगैरे केलं तर 4 तासात आपली अर्निंग झाली आहे. आणि ते अर्निंग यामुळे झाली की मी सांगतो बघा रात्री मला सासूची ट्रिप पडलेली 600 समथिंग कधी लागलेली. पण मी कस्टमरला स्वतः लोकेशन आधीच फोन लावत होतो काय कस्टमरने फोन नव्हता उचलला. मग लोकेशनला गेलो ते भेटले त्यांना बोलले बघा 1000 रुपये तरी टोटल याच्या 1200 दाखवतात मला 1000 रुपये तरी मी घेईल कारण वर त्यासाठी रिटर्नची ट्रिप पण भेटत नाही गाडी ते जात पण नाही. तेवढं ठीक आहे चालतंय. आणि आज शिवजयंती असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक वगैरे काहीच नव्हतं कुठंच नाही आहे. फक्त आता रात्री 7-8च्या नंतर जर कुठनं रॅली वगैरे DJ वगैरे निघले तर एका टाइमला ट्रॅफिक होऊ शकतं. बाकी तर कुठं मला ट्रॅफिक फेस करावं नाही लागलं ना येताना ना जातानी. तर ठीक आहे लवकर आपलं आज काम झालं आणि माझी कालच मी आलो गोव्यावरनं वगैरे त्यामुळे माझी झोप वगैरे पूर्ण नाही झाली आणि प्लस एक तर सर्दी झाली मला त्यामुळे मी आज एवढंच काम केलं आहे. नाहीतर मला एक ट्रिप पडलेली कल्याणची परत पण नको नाही जायचं मला मुंबईला कारण गेलो तर परत रात्री खूप लेट होईल. तर त्यातनं मायनस करतो मी 1800 म्हणून CNG माझा चार्ज 1800 मायनस वगैरे केला आपण तर आपली 1800 रुपये अर्निंग उरली आहे. ओव्हरऑल आपल्या चॅलेंजच्या डे 47 पर्यंत जी आपण गोव्याला जायच्या अगोदर करून ठेवलेली अर्निंग त्यामध्ये 1,05,397 रुपये हे जर प्लस केले आपण तर आपली ओव्हरऑल आपल्या चॅलेंजच्या डे 48 पर्यंत आपली अर्निंग झाली 1,07,197 रुपये. लिहून ठेवूया. एक 1,07,197 रुपये आपल्या चॅलेंजच्या 28 पर्यंत अर्निंग झाली आहे. तर आजपासून आपण असेच आपले कंटिन्यू अर्निंगचे व्हिडिओ असणार आहे. फक्त आता याच्या पुढं सुट्टी वगैरे तर लवकर नाहीच आपली झाली तर मार्चमध्ये 1-2 दिवस होतील. बाकी आता कंटिन्यू माझा विचार चालू आहे हा मार्च संपायच्या अगोदर म्हणजे माझ्या आता 90 दिवसाचे आय थिंक 40 आणि 40 काय किंवा 42 दिवसच बाकी आहे. तर 42 दिवस मी विचार करतो कंटिन्यू काम करूया आणि एकदाच आपलं टार्गेट वगैरे ते कंप्लीट करूया. म्हणजे आता हे अजून मला 1 लाख रुपयाचं 1,90,000 का 52,000 रुपये कंप्लीट करायचे समजा. तर 52,000 मला समजा 40 दिवसातच कंप्लीट 50 होतील. 1 मिनटं जर कॅल्क्युलेट करूया आपण आता 1 लाख आता टोटल 1,07,000 काहीतरी झाले समथिंग. तर 1,07,000 म्हणजे 93 आपल्याला 93,000 अजून पाहिजे. आणि 93,000 भागिले आपल्याकडे दिवस बाकी आहे आता 48 म्हणजे 50 तरी होतील. 42 डेज काहीतरी बाकी आहे 42 म्हणजे पर डे आपल्याला ते मी आधी बोललो 2300 का 2200चं अर्निंग ठेवावं लागेल. प्रयत्न असेल 2500 प्लस ठेवायचा. तर बघूया काय होतं ते आता अर्निंगवर ट्रिपवर पण डिपेंड आहे. लोकलमध्ये मला म्हणजे मी तर आलो ज्या गोव्यावर तर बघितलं की मला एखाद्याने माझा एक सबस्क्रायबर आहे त्यांनी फोन पण केला तर बोलला की ट्रिप वगैरे वाजत नाही आहे ट्रिप वगैरे. मला आता सध्या तर मी सांगू शकत नाही की काय चालू आहे सध्याला वगैरे कारण मी तर लोकलमध्ये काम नाही केलं आहे आल्यापासून. म्हणजे आलो आहे तर आत्ता पहिल्यांदा आलो आज सकाळी ट्रिप चालू 1 वाजता चालू केलं काम म्हटलं रिकामे बसण्यापेक्षा मी सकाळी लवकरच करतो नेहमी पण थकलेलं नव्हती झाली आणि आता घरी बसून म्हटलं त्याला लोकल तरी मारूया. तर काढली तर पहिली ट्रिप मला लागली सासवडची पहिलीच. सासवडला गेलो तर जाताना सासवडला इथं बोलून गेलो म्हणून 1000 रुपये त्याचे भेटले आणि परत तिकडनं मला एक ट्रिप लागली. हे माझं नशीब चांगलं की ट्रिप लागली म्हणून आपली अर्निंग झाली. मग तिकडनं ट्रिप घेऊन आलो सेम 1100 रुपये काय 1200 भेटले दिले त्यांनी. तर आणि हायवे टू हायवे आलो त्यामुळे टाईम पण कमी लागला. तर हेच गोष्ट होती. त्यामुळं कधी कधी बघा हे मी सगळ्यांना पण बोललो कधी कधी लकवर पण बिझनेस आहे आणि टायमिंगवर पण आहे आणि आपल्या गाडीवर पण आहे गाडीच्या ॲव्हरेजवर पण आहे. ठीक आहे. जसं माझी गाडी आता जाताना पण नॉन AC येताना पण नॉन AC आलो प्लस आज शिवजयंती असल्यामुळे ट्रॅफिक कुठं फेस नाही करायला विचार करा. इथनं चिंचवडनं सासवडला जायला हडपसर क्रॉस करावं लागतं. परत हे बेकरानगर एरिया क्रॉस करावं लागतं. तिथं कुठंच ट्रॅफिक नाही लागलं मला. तर मग विचार करा असं कसा दिवस. परत येताना कात्रजवरनं आलो वाबदेव घाट मारून डायरेक्ट आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरनं. तर तिथं पण मला ट्रॅफिक कुठं फेस नाही करावं लागलं ना कात्रज चौकात वगैरे कुठंच. तर ह्यामुळं एक हेच की आपला टायमिंग कमी लागला आणि अर्निंग चांगली झाली. तर हे पण ट्रॅफिक पण मॅटर करतं या लाईनमध्ये. तर मी हेच बोलेल. तर बघूया आता उद्यापासून उद्याचे दिवस कसे आता उद्या डेली कंटिन्यू आपण अपडेट करूया. आणि जर कोणाला काय डाऊट वगैरे असेल तर नेहमीप्रमाणे हेच आहे आपल्या कमेंटमध्ये विचार नक्की रिप्लाय देईल. आणि आता तर मी आलो आता फ्रीच आहे तर डेली अपडेट करायचं नक्की ट्राय करायला. लवकर सकाळी व्हिडिओ अपलोड करायचा नक्की ट्राय करेल. मला असे 2-3 जणांचे कमेंट आलेत की सकाळी लवकर व्हिडिओ टाकत जावा. तर मी हेच प्रयत्न करेल की लवकर टाकायचा.
बाकी तर सगळ्यांना माहिती असं मी इथं एकटा राहतो वगैरे, आपल्या घरची कामं, जेवण वगैरे ते सगळं हँडल करावं लागतं. त्यामुळे भावांना कधी कधी एडिटिंगला वगैरे लेट होतं आणि माणूस थकलेला असतो त्यामुळं. पण ठीक आहे, बघू आता लवकरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण आमच्यामध्ये माझ्या आणि माझ्या भावामध्ये नेहमी टायमिंगचं हे असतं, कारण मला लवकर यावं लागतं, टाईम टू टाईम त्याला जावं लागतं, टाईम टू टाईम लवकर यायचं म्हटल्यावर. तर काही दिवसात नवीन गाडी पण घेणार आहे, नवीन गाडी घेतल्यावर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर बघू काय होतंय, जसं होतं सगळं आता इझी नाही आहे. तर चला भेटूया आपण आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर माझी व्हिडिओ आजची आवडली असेल आणि माझ्या अशा डेलीचे अर्निंग डेलीचे टार्गेट बघायचे असतील, नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.